ठीक आहे, लक्ष द्यायचं आहे. पण सेटच्या अकॉर्डिंग, सेट रेग्युलरच्या अकॉर्डिंग आपण ॲनालिसिस केलं आहे. सो लास्ट याच्यात आपण जेईचे काही क्वेश्चन सॉल्व केले होते, त्या बेसवरच आज आपल्याला काही जे क्वेश्चन सॉल्व करायचे ते मोस्टली ग्राफ बेस आहे. जे जस्ट लाईक असं स्ट्रक्चर असेल त्याचं आपण सेट्स तयार करणार. जसं आता सेट ए बी सी गिवन आहेत, ए बी सी भेटतील, मग त्यामध्ये इनइक्वलिटीज वगैरे याचे रूल्स आहे, त्याच्या अकॉर्डिंग एक ग्राफ बनतो आणि या ग्राफला पाहून काय विचारला, त्याचे सबसेट विचारलं तर त्याच्या अकॉर्डिंग आपण सबसेट फाइंड करू शकतो. तर हे जे काही क्वेश्चन आहे, जसं आता हा क्वेश्चन आहे, सो यांना सॉल्व करण्यासाठी काही सपोर्टिंग टर्म पण लागणार आहे. त्या पहिले आपण डिस्कस करतो की याच्यात जे सपोर्टिंग टर्म्स आहे त्याच्या अकॉर्डिंग मी हे क्वेश्चन सॉल्व करता येतं. नाव जे पेज तुम्ही ब्लँक सोडलं होतं त्याच्यात फक्त आता मी सांगेल तेव्हा नोट करायचं आहे, कॉन्सन्ट्रेट करा फक्त. पण जनरली म्हणजे आपल्याला जे लागणार आहे ग्राफ, प्रत्येक क्वेश्चनमध्ये ग्राफ आपल्याला बनवायचा आहे. समजून घ्या, एक व्हॅल्यू आली आहे ज्याचा आन्सर आहे 3 to 8. ओके, कॉन्सन्ट्रेट करा जरा. आन्सर 8 to infinity आहे अँड 3 to -infinity असं स्ट्रक्चर आलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण सॉल्व करणार तर असं स्ट्रक्चर तुम्हाला भेटणार आहे. सो लेट कन्सिडर दिस इज अ व्हॅल्यू ऑफ एक्स. म्हणजे मी असं नोट करू शकतो एक्स बिलॉंग्स टू काय असेल, हे आन्सर आहे ना, आपला आन्सरचा पार्ट हा आहे, लाईक दॅट. सो एक्स बिलॉंग्स टू काय, -infinity to (3). हा ओपन इंटरवल बट हा क्लोज. युनियन 8 to infinity ओपन. पण हे स्ट्रक्चर अगदी सिम्पल आहे. बट ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन सॉल्व करणार तर तुमचं आन्सर हेच आलेलं असेल, पण याला ऑर नोट करता येतं. जे ऑर आहे म्हणजे याचाच अल्टरनेट ऑप्शन, तो आपल्याला अंडरस्टँड करायचा आहे. तो समजला म्हणजे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करता येईल. पण हे सिम्पल आहे नोट करणं. हे आन्सर आलं, हे दिसतं आहे. बट यालाच मी असं पण नोट करू शकतो आहे की आपलं जे आन्सर आहे, आपला आन्सर काय, हा तर हा टोटल पार्ट आहे, त्याच्यात फक्त हा नको आहे. मग मी याला असं म्हणू शकतो आहे की एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर, म्हणजे टोटल रिअल नंबर म्हणजेच काय, -infinity to +infinity. याच्यातनं हा पार्ट रिमूव्ह करा. तो मायनस कोणता पार्ट रिमूव्ह करायचा आहे, 3 पासनं 8. फक्त आता इथे घेताना मी ओपन इंटरवल घेतो, याच्या अपोजिट येतं. त्याचं रिझन आहे, जर क्लोज घेतला असता तर याचा प्रॉब्लेम काय झाला असता, 3 आणि 8 पण रिमूव्ह झाला असता आन्सरमधून. आन्सरमधून 3 आणि 8 रिमूव्ह झाला असतं. मला हे सांगा, आन्सरमध्ये 3, 8 इन्क्लुडेड आहे की एक्सक्लुडेड आहे? म्हणजे आन्सरमध्ये पाहिजे ना, म्हणजे रिमूव्ह करताना आपल्याला त्याच्या मधले नंबर रिमूव्ह करावे लागतील. 3 आणि 8 आन्सरमध्ये आहेच. हां, मग आता हे कसं अंडरस्टँड करणार तुम्ही? जे रिअल आन्सर आहे, आपण कुठलाही क्वेश्चन सॉल्व करताना हे विचारलं, हे ऑप्शन दिलेलं असेल तर पहिले मी हेच नोट करेल. हे नोट केलं तर याच्या बेसवर हे नोट करता येतं. पहा, सिम्पल. इथे जर क्लोज इंटरवल असेल म्हणजे इन्क्लुडेड असेल तर ओव्हरऑल पूर्ण लाईन कन्सिडर केली तर हा एक्सक्लुडेड म्हणजे ओपनमध्ये चालला जातो. ओके, परत अंडरस्टँड करा. दुसरं हे एक झालं. सेकंड पॅरामीटर आहे -3 to 5. काही असू शकतो नंबर, ठीक आहे. अगेन इथे क्लोज इंटरवल आहे. आता इंटरवल चेंजेस करतो, आपल्या क्वेश्चनमध्ये तसं होणार आहे. आणि इथे ओपन इंटरवल आहे. किंवा एक काम करूया, दोघी मी आता ओपन घेतो, याच्या अपोजिट घेतो आहे, म्हणजेच तुम्हाला अजून क्लिअर होते. टोटल 4 पॅरामीटर आपल्याला ड्रॉ करता येते. नाव हे आपला आन्सर आहे, ठीक आहे. हे मला नोट करायचं आहे, वेअर एक्स बिलॉंग्स टू काय असेल, नाही पहिले आता नॉर्मल सांगा. एक्स बिलॉंग्स टू -infinity to -3 ओपन इंटरवल युनियन 5 to infinity ओपन. आन्सरमध्ये हे क्लिअर आहे की -3 and 5 नॉट इन्क्लुडेड, इट इज नॉट अ पार्ट ऑफ आन्सर. म्हणजे काय करायचं, रिमूव्ह करायचं ना याचं मिनिंग. ज्यावेळेस मी पूर्ण घेणार तर ते अपोजिट रिमूव्ह होऊन जातील. म्हणजे यालाच मी ऑर काय नोट करू शकतो आहे, एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर -3 to क्लोज इंटरवल. पण ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन सॉल्व करणार ना, ऑप्शन यासारखे आहेत, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. चेक करा, जसं हे ऑप्शन, हे ऑप्शन. मग याच्यात क्वेश्चन काय सांगितलं आहे, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू.
इज नॉट ट्रूचं मिनिंग आहे 3 स्टेटमेंट ट्रू आहे, एकच रॉंग आहे, ते आपल्याला फाइंड करायचं आहे. बरं, हे झालं. अजून दुसरा आपण पॅरामीटर अंडरस्टँडसाठी तुम्ही पहा, समजून घ्या. नंबर लाईन आहे. आता याच्यात मी मिक्स करतो आहे. क्लोज आहे -3 to 5 गिव आहे आणि हा ओपन आहे. ठीक आहे. -∞ to +∞. So again, so tell me value of x belongs to normal value. -∞ to -3. Open this, close. Union. Open 5 to ∞. बरं, और आता और पहा, सिम्पल आहे. हा -3 इन्क्लुडेड आहे आन्सरमध्ये. म्हणजे ज्यावेळेस मी टोटल लाईन घेणार तर त्याला इन्क्लूड राहण्यासाठी त्याचा ओपन इंटरवल घ्यावा लागेल. समजतं ना? इथे क्लोज आहे तर सांगा x बिलॉंग्स टू रिअल नंबर -3 की -3? -3 ओपन 5 क्लोज. याचं मिनिंग पहा, आन्सरमध्ये 5 नको आहे म्हणून त्याला रिमूव्ह करून टाकलं. याला रिमूव्ह करतो ना आपण, रिअलमधनं रिमूव्ह. आन्सरमध्ये मला -3 पाहिजे म्हणून त्याला रिमूव्ह नाही करता आलं, ओपन घेतलं, असं त्याचं मिनिंग आहे. चला, हे झालं. एक तुम्ही आता नोट करणार. ठीक आहे, हे दोघी नोट करा, मग हा तुम्ही ट्राय करा. सिम्पल आहे, त्यासारखंच बनवतोय काहीतरी. आवाज यायला नको. आवाज यायला नको. जे ब्लँक पेज आहे त्याच्यावर, ते त्यासाठी सोडलं होतं ना आपण, त्याच्यावर नोट करायचं आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे कॉन्सेप्ट आहे, फक्त कॉन्सेप्ट आपण स्टडी करतोय. ट्राय करा.
सिम्पल आहे. बट हे समजलं तर मग आता कुठलाही क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो ह्या बेसवर. Now x belongs to minus infinity to minus 3 union real number minus 3 close 5 open. ठीक आहे, असं आलं पाहिजे. सिम्पल आहे. आता ह्या रेफरन्सनी तर बाकी तुम्हाला भेटू शकतो. म्हणजे हेच इम्पॉर्टंट आहे. बाकी मग जो सेट असतो, बाकी जे सेट्स येणार आहे ते सिम्पलवाले. समजून घ्या असा सेट राहील आपला. त्याचा आन्सर डायरेक्ट -3 to 5 आहे. ओपन ओपन. ओके, ह्या टाईपचा सेट आला तर तो जनरली ऑप्शनमध्ये असा गिवन असेल रिअल मायनस. तर काय करायचं हे लक्षात राहू द्या. जनरली पहिले हे आन्सर नोट करायचं, याला पाहून मग हे नोट करायचं. रिव्हर्स होऊन जातं ते. नाव क्वेश्चन ऑलरेडी तुम्ही नोट केला आहे. ऑब्झर्वेशन करा काय. ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर सच दॅट एक्स आपल्याला असा पाहिजे. सो सेट ए मध्ये जे काही इलेमेंट्स आहे ते आपण पहिले ॲनालिसिस करूया. सो मॉड ऑफ एक्स प्लस 1 लेस दॅन 2. सो ॲज पर द रूल ऑफ मॉड्युलस फंक्शन मॉड रिमूव्ह झाला. सो बेसिक रूल आहे हा 2चा काय होऊन जाईल +-2 होऊन जाईल. मग हे स्ट्रक्चर पण नोट करण्याची एक प्रोसेस आहे. हे सर्व आपण बेसिकमध्ये स्टडी केलं आहे. प्रोसेस काय आहे की ही जी टर्म आहे ती ॲज इट इज नोट करायची. बोथ साईडमध्ये इनइक्वलिटी ॲज इट इज नोट करायची त्याची डायरेक्शन. बट ह्या साईडला पॉझिटिव्ह नंबर, ह्या साईडला निगेटिव्ह नंबर. बस हे स्ट्रक्चर आहे. आता ह्यामध्ये एक्स पाहिजे आपल्याला, म्हणजेच काय करणार ऑल साईड ॲडिंग बाय -1. नाव ऑल साइड्स ॲडिंग बाय मायनस. सो एक्स प्लस 1 ॲज इट इज, हा 2 ॲज इट इज, -2 ॲज इट इज, ह्या साईन ॲज इट इज. ह्याच्यात काय केलं फक्त आपण हे सर्व नोट केलं आहे. -1 ऑल साईडमध्ये ॲड केला. हे झालं ऑल साईड. नाव सो इट गेटिंग कॅन्सल +1 -1. हा झाला -3 एक्स आणि हा 1. हे आलं आहे. नाव आन्सर आलं आहे. फक्त आता याच्यासाठी हे समजण्यासाठी फक्त दाखवतो आहे. आन्सर काय आहे <1 छोटासा ग्राफ ड्रॉ करतो त्याचा. तसं गरज नाही, आपल्याला सर्वांना मिक्स करून ग्राफ ड्रॉ करायचा आहे. सो आन्सर काय <1. ओके, <3. इंटरवल कोणता आहे ओपन. सो <1 अँड <3 म्हणजे हा आपला आन्सरचा पार्ट आहे. जो पुढे जाऊन इंटिग्रेट करायचा आहे. हे सर्व आता मिक्स होणार आहे. हा झाला सेट आहे. नाव सेट बी. सेट बी सेम स्ट्रक्चर आहे. मॉड ऑफ एक्स -1 > 2. अगेन मॉड रिमूव्ह झाला. सो इथे झाला हा +-2. सो ॲज पर द मॉड्युलस फंक्शन बोथ साईडमध्ये सेम इनइक्वलिटीज. ह्या साईडला पॉझिटिव्ह नंबर, ह्या साईडला निगेटिव्ह नंबर. ना ऑल साईड ॲडिंग बाय +1. आता मी डायरेक्ट आन्सर नोट करतोय. सो आन्सर एक्स दिस इज 3 आणि 1 ॲड झाला तर -1. हे आलं आहे. देन याचा ग्राफ आहे व्हॅल्यू ऑफ एक्स > 3. 3 और >3 मीन्स अप टू इन्फिनिटी. जर हा x > 3 तर हा काय असेल मग x <=
-1 क्लोज इंटरवल. सो या दोघी ग्राफला इंटिग्रेट करतो आपण, आता मर्ज करतोय, देन मग हे आन्सर तुम्हाला भेटेल. कारण की युनियन इंटरसेक्शन हे फाइंड करायचं असेल तर त्याच्या अकॉर्डिंग. हां, ह्या क्वेश्चनमध्ये एक थोडं रेक्टिफिकेशन होतं. हा ॲक्च्युली इंटरसेक्शन हा युनियन आहे, बट बाय मिस्टेक तिथे हे दोघी सेम तर नसणार आहे ना, तिथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, ते रेक्टिफाय करणार तुम्ही. हे झालं. याचा आता मी ग्राफ बनवतो, व्यवस्थित लक्ष द्या. ग्राफ थोडासा लार्ज फॉर्मॅटमध्ये ड्रॉ करायचा, ठीक आहे. कॉन्सन्ट्रेट करा. सो नंबर्स काय लागणार आहे आपल्याला? -1, -3, हां 1 and 4. तर आता त्याची सिक्वेन्स पहिले मी नोट करून घेतो. पहिले कुठला येईल? -3, -3, देन -1, 1 and 3. ओके, या सिक्वेन्समध्ये आला आहे. सो फर्स्ट -3 and 1. ओके, -3 आणि 1 काय ओपन इंटरवल आहे. -3, 1. हे स्ट्रक्चर आता हे काय दोघी म्हणजे हा आन्सरचा पार्ट आहे. सो त्याच्यामुळे मी फक्त ड्रॉ करताना त्याला असं दाखवतो आहे. हा टोटल आपला आन्सरचा पार्ट आहे. दॅट इज हां सेट कोणता होता? हा ए. सो सेट एचे हे सर्व एलिमेंट आहे. जर आपल्याला इन टर्म ऑफ सेट नोट करायचं तरी पण नोट करता येईल, ठीक आहे. आता कारण की युनियन इंटरसेक्शन याच्यात सेटचा एक बेसिक रूल आहे. सो हा झाला सेट ए. देन सेट बी. बी आहे लेस दॅन -1, ठीक आहे. हे स्ट्रक्चर दाखवतोय लेस दॅन -1 लाईक दॅट, असं स्ट्रक्चर आहे. अँड ग्रेटर दॅन 3. लागल्यास समजण्यासाठी हा आपला हां इंटरवल काय याच्यात क्लोज पाहून घ्यायचं. लागल्यास हे मी कलरच्या अकॉर्डिंग ड्रॉ करतो, तुम्हाला लक्षात येईल. अप टू इन्फिनिटी, -इन्फिनिटी. आणि हा सेट ए, तर हा कोण आहे? बी आहे, ठीक आहे. समजण्यासाठी आता चला फायनली आन्सर मी नोट करतो आहे. पण आता एक काम करूया, लर्निंग फेज आहे. एकच आन्सर फाइंड करण्यापेक्षा हां कुठलं रॉंग आहे म्हणजे बाकी तर राईट आहे, पण 1 by 1 ते ऑप्शन पाहण्यापेक्षा आपण स्वतः सॉल्व करतो आहे तुम्हाला लर्निंगसाठी, ठीक आहे. चला ऑप्शन ए काय विचारलं आहे? ए -b, ठीक आहे. लक्ष द्या जरा. तर ऑप्शन ए अँड बी सबस्ट्रॅक्शनचे, तर थोडंसं मी त्याला नंतर सॉल्व करतो. त्याचं पहिले तुम्हाला इझिली समजण्यासाठी ऑप्शन सी अँड डी पहिले मी सॉल्व करतो आहे, ठीक आहे. कॉन्सन्ट्रेट या, म्हणजे लवकर लक्षात येईल. पण याचा आन्सर तर नॉर्मल दिला आहे. नॉर्मल म्हणजे याचा आन्सर लगेच येणार आहे. हा काय? इंटरसेक्शनचं मिनिंग कॉमन. सो टेल मी कॉमन एरिया. पण हा आहे ना कॉमन, हा सेट बी आणि हा सेट ए यांच्यातला कॉमन एरिया काय? -3 to हां हा कोणता इंटरवल आहे? ओपन. हा तसंच दिलं ना, बरोबर. म्हणजे राईट ऑप्शन आहे ते. जर आपण ए इंटरसेक्शन बी फाइंड केला असता तर तो राईट आन्सर आहे. -3 to -1 इंटरवल ओपन आणि क्लोज. याचा काही प्रॉब्लेम नाही, हा राईट आहे. आपल्याला रॉंग शोधायचं आहे, लक्षात असू द्या. देन युनियन डी चेक करूया. हे सिम्पल आहे म्हणून पहिले हे दाखवले, पुढे जाऊन मग हे सॉल्व करायचे. युनियन मीन्स टू मर्ज. सो मर्ज म्हणजे हा सेट बी आहे इन्क्लुडिंग हे दोघी पण, ठीक आहे. हा दोघी पार्ट ब्ल्यूवाला पार्ट जो आहे तो सेट बी आहे. म्हणजे आपल्या आन्सरमध्ये सेट बी पण येणार आहे ॲज वेल ॲज सेट ए पण येणार आहे. म्हणजे आता आन्सर काय असेल मग? आन्सर ह्या पॉईंटपासून असेल अप टू दिस अँड ह्या पॉईंटपासून आहे, सर्व मिक्स होणार आहे ना. हां तर नॉर्मल पहिले आन्सर, जर असं स्ट्रक्चर आलं असेल तर पहिले नॉर्मल आन्सर नोट करायचं ना. नॉर्मल ए युनियन बी. सो काय असेल? -इन्फिनिटी to 1
इंटरवल ओपन युनियन 3 to इन्फिनिटी. हा झाला नॉर्मल, हा गिवन ने. याला ऑर तर तुम्हाला सांगता येईल. ऑर काय असला पाहिजे, ए युनियन बीचंच आन्सर आहे इज इक्वल टू एक्सच्या जागी आता इथे काय रिअल नंबर घेतो आपण, एक्स नाही घेते, रिअल मायनस क्लोज ब्रॅकेट 1 ओपन ब्रॅकेट, ते पण राईट आहे. ओके, मग आता याचाही काही प्रॉब्लेम नाही. चला एक मी सॉल्व करतोय, दुसरं तुम्ही ट्राय करणार. नाव ए मायनस बी, हे महत्त्वाचं आहे. मायनस मीन्स परत याचं लॉजिक ॲनालॉजी अंडरस्टँड करा. मायनस डिफरन्स कसा फाइंड करायचा आपण, फर्स्ट यू हॅव टू फाइंड द कॉमन एलिमेंट बिटवीन ए अँड बी, देन ते रिमूव्ह करणार फ्रॉम. हां, पहिले कॉमन काय ते शोधा. -3 to -1, त्यामध्ये पण -3 इन्क्लुडेड की एक्सक्लुडेड. हां, लक्षात असू द्या, तो कॉमन नाही आहे असं आहे ना त्याचं मिनिंग. त्याच्या पुढचे नंबर आणि -1 पर्यंत. बरं, आता हा पार्ट आहे, हा पार्ट हा कॉमन पार्ट आहे. कुठनं रिमूव्ह करायचा आहे, हां एमधून. हा याच्यातनं हा पार्ट रिमूव्ह झाला. सो आन्सरमध्ये आता काय बाकी राहतं आहे, फक्त हा पार्ट बाकी राहतं. हां बरं, रिमूव्ह होताना -1 रिमूव्ह झाला आहे की राहिला आहे, एक्झिस्ट रिमूव्ह झाला आहे. म्हणजे आता आन्सर सांगा काय येईल. नॉर्मल आन्सर नोट करतो ना, आन्सर काय असेल, ओपन इंटरवल -1 टू, हा पण ओपनच आहे ना, नॉर्मल नोट करतो आपण. हा रिमूव्ह झाला आहे, मग आता घेताना तर त्याला मला ओपनच घ्यावं लागेल कारण की तो कन्सिडर नाही करायचा आहे. सो हे असलं पाहिजे, हे दिलेलं आहे म्हणजे हे पण राईट आहे. चला आता हे काय, हे आन्सरच आहे आपलं, रॉंग आहे जे, पण त्याचं रिअल आन्सर काय असलं पाहिजे हे तुम्ही ट्राय करणार. मग मी नोट करेलच. हे रॉंग आहे, हे क्लिअर आहे, बट त्याचं रिअल आन्सर तुम्हाला ट्राय करायचं आहे. डझंट मॅटर रॉंग राईट. आता ठीक आहे, तुम्ही नोट केलं नसेल, एक रफली डायरेक्ट हा ग्राफ ड्रॉ करून तुम्ही फायनल आन्सर नोट करू शकता. नंतर बाकी ठीक आहे, ट्राय करा, मी दाखवणारच आहे, नो प्रॉब्लेम.
ठीक आहे, चला हे तर झालं आहे. सो आता ऑपरेशन आहे बी मायनस ए. ठीक आहे, ऑप्शनच्या अकॉर्डिंग आर मायनस आहे, तर त्याच्या आधी आपण नॉर्मल स्ट्रक्चर त्याचं ड्रॉ करतो आहे किंवा ऑब्झर्वेशन करतो आहे. ए मायनस बी अँड बी मायनस ए इनिशियल बेसिक लेवलला तर प्रोसेस सारखीच आहे. फर्स्ट यू हॅव टू फाइंड द कॉमन ए मायनस बीमधनं एमधनं तो रिमूव्ह झाला होता. आता बी मायनस ए म्हणजे कुठनं रिमूव्ह करायचा, कॉमन पार्ट बीमधून. सो बीमधनं रिमूव्ह झाला. सो आन्सरचा पार्ट काय असेल, रिमेनिंग पार्ट ऑफ बी. सो रिमेनिंग पार्ट पाहता हा रिमेनिंग पार्ट आहे ह्या पॉईंटपर्यंत. म्हणजे आपल्या आन्सरमध्ये रिमूव्ह होताना हा ओपन आहे, म्हणजे आन्सरमध्ये हा नंबर येणार आहे. सेकंड थिंग, हा पार्ट झाला ह्या साईडचा. आता बी ह्या साईडमध्ये पण आहे, हा बी आहे. सो याचं आता रिअल आन्सर असं असलं पाहिजे होतं. ओके, मायनस इन्फिनिटी कॉमा -3 हा ओपन आणि हा क्लोज आन्सरमध्ये येणार आहे ना, कारण की रिमूव्ह होताना हा ओपननी रिमूव्ह झाला, म्हणजे -3 रिमूव्ह झालेला नाही आहे, म्हणून तो आन्सरचा पार्ट आहे. युनियन हा तर सिम्पल आहे डायरेक्ट, काय 3 to इन्फिनिटी ओपन. हा झाला नॉर्मल प्रोसेस. जनरली असं स्ट्रक्चर आलं तर याला रियल मायनस पण नोट करता येतं, तीच प्रोसेस आपल्याला पाहिजे. ऑर रियल मायनस. आता मायनस करताना काय करणार, हा आन्सरचा पार्ट आहे म्हणजे त्याला रिमूव्ह नाही करायचा आहे, दॅट इज ओपन इंटरवल. आणि इथे ओपन इंटरवल हे असलं पाहिजे होतं. पण आता त्यांनी देताना -3 दिला आहे आणि हा 1 दिला आहे त्यांनी. ॲक्च्युली हा पार्ट पण त्यांनी रिमूव्ह केलाच नाही, तो पण आन्सरमध्ये कन्सिडर झाला. आला असता का आन्सरमध्ये, म्हणजे त्यांच्या अकॉर्डिंग ही टर्म पण त्यांनी कन्सिडर करून घेतली. हे याच्यात पाहिलं तर थोडं कन्फ्युजन होईल. याच्यात पहा, हे ना, हे आन्सर काय आपलं, हा पार्ट आणि हा पार्ट, म्हणजे याचं मिनिंग काय, अपोजिट मिनिंग काय, टोटलमधनं हा पार्ट रिमूव्ह करा. तेच केलं आपण -3 to 3, फक्त ओपन क्लोज इंटरवल घ्यायचा आहे. म्हणजे ओपन येईल की क्लोज येईल, हां ठीक आहे, नो प्रॉब्लेम. काय करायचं ते मॅटर करतं. बी मायनस ए म्हणजे आपल्याला जो कॉमन एरिया आहे कुठनं रिमूव्ह करायचा आहे, बी. बी काय, हा बी आहे, हा. याच्यातनं कॉमन एरिया, व्यवस्थित लक्ष द्या. आता कॉमन एरियामध्ये कोण आहे, -1 आहे, -3 आहे का, कॉमन एरियामध्ये -3च्या इकडचा नंबर आहे, -3 ओपन आहे ना, हां, तो रिमूव्ह करायचा हा पार्ट. म्हणजे आता -1 रिमूव्ह होणार आहे, -3 रिमूव्ह होणार आहे का, म्हणजे आन्सरचा पार्ट आहे. रिमूव्ह नाही ना, म्हणजे तो काय झाला, क्लोज. अगदी बेसिक आहे, बघ चेंज फक्त साईन आहे. काही स्टुडंट याला ओपन ब्रॅकेट करतील तरी रॉंग झालं, इथे रॉंग झालं तरी ते पण रॉंग होईल. समजलं आहे, हे आन्सर असलं पाहिजे त्याचं. चला नेक्स्ट. चला आता टाईम कमी टाईमामध्ये पुढचं सॉल्व करायचं आहे, तुम्ही ट्राय करणार, हे नोट करा बाकी असेल. लॉजिकल युनियन इंटरसेक्शन इझी असतं. जे मायनसवालं स्ट्रक्चर आहे ते मॅटर करतं. मायनस म्हणजेच काय, फर्स्ट यू हॅव टू फाइंड द कॉमन पार्ट रिमूव्ह करायचा असतो. सो रिमूव्ह होताना हा -3 रिमूव्ह झाला नाही, कारण की ओपन होता, म्हणून तो आन्सरमध्ये आला, आन्सरमध्ये म्हणून तो क्लोज झाला. मग आता याला पाहून तुम्हाला हे नोट करायचं. इथे जर तुम्ही डायरेक्ट याच्या बेसवर हे नोट केलं ना तर खूप कॉम्प्लिकेटेड वाटेल. म्हणूनच आपण ते पहिले केस स्टडी केलं आहेत की बेसिक लेवल काय, कन्व्हर्जन प्रोसेस काय. नेक्स्ट. ठीक आहे, चला आता तुम्हाला टाईम दिला आहे, परत पाहून घ्या तो ग्राफ.
पुढचा क्वेश्चन आता तुम्ही ट्राय करणार पूर्ण आणि इझी, थोडंसं लॉजिकली स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचं म्हणजे आलं पाहिजे. A मायनस बी, बी मायनस ए असेच ऑप्शन मोस्टली विचारलेले असतात, म्हणजे तेच थोडेसे एक्स्ट्रा लॉजिकल आहे. बाकी युनियन इंटरसेक्शन तर सिम्पल असणार आहे. आणि हा जो प्रॉब्लेम आहे हा फक्त मोस्टली 99% तुमच्याच बॅचला होतो, माहीत नाही काय. बाकी सर्व याच्यात व्यवस्थित होतं, काय कळत नाही. चला ठीक आहे, क्वेश्चन नोट करा. A is a set of ट्राय करा. पण इथे समोर आहे म्हणजे पाहण्याची गरज नाही आहे, फक्त क्वेश्चन नोट करा. जर इन केस काही डिफिकल्टी वाटली तर मी सॉल्व करतोच आहे, बट यू हॅव टू ट्राय. नाव व्हॅल्यू ऑफ एक्स लेस दॅन इज इक्वल टू -2, ग्रेटर दॅन इज इक्वल टू -1, ग्रेटर दॅन इज इक्वल टू -2, एक्स लेस दॅन इज इक्वल टू 2, ग्रेटर दॅन इज इक्वल टू -2. चला हे झालं. सेट ए आला आहे, सिम्पल त्यासारखंच आहे, ते नोट करतोय. सेट बी नाव सेट बी मध्ये त्यासारखं स्ट्रक्चर आहे. हा -2 नको आहे, सो ऑल साईड ॲडिंग बाय +2. सो +2 हा कॅन्सल झाला, म्हणजे हा फक्त एक्स बाकी राहिला. आता नाव +2 ॲड झाला तर हा झाला 5 अँड +2 ॲड झाला तर दिस इज -1. बाकी सर्व सेम, साईन ॲज इट इज. सो याला ग्राफिकली आता कन्वर्ट करता येईल. व्हॅल्यू -1 to 5 आहे, इंटरवल क्लोज आहे. नाव व्हॅल्यू ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 5 अप टू इन्फिनिटी अँड लेस दॅन इज इक्वल टू -1 -इन्फिनिटी. सो टोटल जे 2 ग्राफ्स आले आहेत, दॅट इज अ सेट ए अँड बी, यांना आपण आता इंटिग्रेट करतो आहे. दॅट इज मिक्स सेट ए सेट बी. मिक्स करताना
नंबर लाइन -1 -2, सो -2 स्टार्टिंग होती है, -2 देन -1 देन 2 5, सो -1 -1 and 5 close interval, and हा ओपन इंटरवल आहे. नंबर्स असाइन केलेत. सेट ए -2 to 2, त्याच्यात तो रोटेट होत आहे -2 to 2. अच्छा क्लोजच की नाही, इक्वल झाला. -2 to +2 ओपन इंटरवल आणि हा क्लोज होता सेट बी. सो सेट एचं जे स्ट्रक्चर आहे ते हे, हा सेट आहे. अँड सेट बी 5 -1. चला ग्राफ वगैरे आता सर्व तुमच्या समोर आहे. आन्सर आता ह्या क्वेश्चनमध्ये लक्ष द्या काय करायचं आहे. देन ह्यापैकी एक आन्सर राईट आहे, 3 आन्सर रॉंग आहे, 3 आन्सर रॉंग आहे. बट आता ज्यावेळेस आपण सॉल्व करतोय तर नोट करताना सर्व 4च्या 4 राईट कसे असतील ते नोट करायचं. आपला तो पर्पज आहे ना लर्निंग. एक ऑप्शन तर ठीक होऊन जाईल, पण बाकी काय रॉंग आहे ते पण तुम्हाला इथे रेक्टिफाय करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित होईल. आन्सर लगेच भेटून जाईल, नो प्रॉब्लेम. बट बाकी जे रॉंग आहेत त्याचा पण विचार करणार. सिंपल आहे. ग्राफ आला आहे. B - A, याचा आन्सर काय ते पाहूया आपण. देन A - B आहे, त्यासारखंच आहे. फक्त आता R - J चे आन्सर आहे, त्यांना आपण नॉर्मल वेमध्ये पण नोट करणार आहोत, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, चलो कॉन्सन्ट्रेट यार. तुम्ही ट्राय केलं असेल तर ठीक आहे, नाही तर मी दाखवतो. आलं कोणाचं आन्सर? आन्सर मीन्स ह्यामध्ये एकच राईट आहे, बाकी रॉंग आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. जे पण आहे आता आपण ते चेक करतोय. पण पर्पज हा आहे की एकच आन्सर नाही फाइंड करायचं आपल्याला, जे रॉंग आहेत त्यांच्यामध्ये काय रॉंग आहे ते पण चेक करायचं. हेच आहे ना मेन आपल्याला, त्याच्यानेच अंडरस्टँड होईल. ओके, कॉन्सन्ट्रेट यार. B - A. ओके, B - A म्हणजेच काय, फर्स्ट यू हॅव टू फाइंड कॉमन. सो B अँड A मध्ये पहा, हा B आहे आणि हा A, यांच्यामध्ये कॉमन पार्ट हा आहे. सो कॉमन पार्ट आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. ठीक आहे, हा कॉमन पार्ट आहे, हा रिमूव्ह करायचा आहे फ्रॉम B - A म्हणजे B मधून. सो पहा आता हा B होता. सो आन्सर काय असलं पाहिजे ते चेक करा आता. पण आन्सरमध्ये हा पार्ट रिमूव्ह करायचा. रिमूव्ह होताना पहा ह्या पार्ट म्हणजे आपला आन्सरचा पार्ट हा आहे, बट त्याच्यामध्ये हा जो आहे -2 हा ओपन आहे की क्लोज आहे? ओपन आहे. इथे ओपन आहे म्हणजे रिमूव्ह झाला का? तो रिमूव्ह नाही झाला म्हणजे आन्सरचा पार्ट आहे. आन्सरचा पार्ट आहे म्हणजे याला मी असं नोट करणार आता, -∞ ओपन -2 क्लोज. ठीक आहे, युनियन. इथे तर आता काही प्रॉब्लेम नाही, 5 to ∞ ओपन. हे झालं आन्सर. बट जनरली हे स्ट्रक्चर त्यांनी देताना, और दुसरा ऑप्शन आहे R-
बस याला पाहून नोट करायचं आहे. -2 to हे त्यांनी दिलेलंच आहे. म्हणजे आता जर हा एक्झाममध्ये क्वेश्चन आला तर बाकी काहीच करण्याची गरज नाही, झालं आपण पुढे प्रोसीड करू शकतो. लर्निंगसाठी आता काय रॉंग आहे ह्या तिघांमध्ये ते चेक करा. लक्ष द्या, नंतर नोट करणार, टाईम भेटणार आहे, कॉन्सन्ट्रेट आहे. नेक्स्ट बी मायनस ए, परत सेम प्रोसेस. बी मायनस ए, ए मायनस बी, प्रोसेस सेम आहे. फर्स्ट यू हॅव टू फाइंड द कॉमन. फक्त इलिमिनेशन आता कुठनं करायचं आहे, फ्रॉम ए. तर हा ए पा, याच्यामधनं हा पार्ट रिमूव्ह होतो. आता हा पार्ट मीन्स हा -1 फक्त लॉजिकल आहे. -1 रिमूव्ह होतोय की नाही, होतोय ना. म्हणजे आता ज्यावेळेस मी आन्सर नोट करेल तर तो ओपनमध्ये जाईल. सो आन्सर काय असेल, हा आपला आन्सरचा पार्ट आहे. -1 to 2 दोघी ओपन. त्यांनी काय केलं, त्यांनी पाहिलं का काय थोडंसं चेंज केलं आहे फक्त. म्हणजे हेच, आणि जिथे तुमचं कन्फ्युजन असेल तेच दिलेलं बरोबर. काही लोक बरोबर याला क्लोज करतील. ओपन म्हणजे आपला आन्सरचा पार्ट. आता काय करायचं होतं, याच्यामधून हा पार्ट रिमूव्ह करायचा होता. रिमूव्ह म्हणजे -1 रिमूव्ह करायचा होता, म्हणून तो आला नाही त्यामध्ये. ठीक आहे. सेकंड युनियन. युनियनचा आन्सर परत ह्या फॉर्मॅटमध्ये दिलं तर आपण पहिले असं नोट करणार. हे सिम्पल आहे, लक्षात राहू द्या. एक्झाममध्ये तुम्हाला असंच करायचं. युनियन मीन्स मर्ज. चला मर्ज करतोय मी ह्या पॉईंटपासनं तर हा आणि इथनं तर हा पूर्ण मर्ज करायचं आहे. सो -∞ अप टू -1 युनियन आहे ना, मिक्स. सॉरी -1 नाही, अप टू 2 इथपर्यंत येईल ना, इथनं ते इथपर्यंत 2चा इंटरवल काय, ओपन. युनियन 5 to ∞. हे आन्सर आहे. बट यालाच ऑर त्यांनी R मायनस दिला आहे. सो R मायनस. सो टेल मी याचं काय होईल, क्लोज इंटरवल 5 ओपन. त्यांनी चेक करा काय केलं, ओके. थोडा एकदम मायन्यूट चेंज केलेला आहे. देन नेक्स्ट लास्ट ए इंटरसेक्शन बी. इंटरसेक्शन मीन्स हां कॉमन काय आहे, हा पार्ट आहे कॉमन, काहीच करण्याची गरज नाही. लाईक दॅट. -2 to -1 हा ओपन आणि हा त्याच्यात त्यांनी ओपन दे. असं नोट करा की हे ॲक्च्युली पाहायला गेले तर रॉंग आहे. तर रॉंग काय आहे तेही आपण नोट केलं आहे. पण ह्या टाईपचे क्वेश्चन सिम्पल असतात, एकच रॉंग फाइंड करणं. बट 3 राईट आहे आणि 1 रॉंग आहे असा पण क्वेश्चन आपण पाहिला तुमच्या एक्झाममध्ये. असं जास्त म्हणजे ते स्ट्रक्चर म्हटलं तर 3 पहिले सॉल्व करावंच लागतात, तरच रॉंग कुठला ते सापडतो. किंवा एक अर्धा रॉंग पहिले सापडला तर बाकी फाइंड करण्याची गरज नाही. पण त्याच्यात नेहमी तुम्हाला असं कन्फ्युजन राहील, खरोखर हा रॉंग आहे की नाही. बाकी मग ते चेक करावं लागतं परत. नेक्स्ट. चल पुढचा क्वेश्चन ह्या पॅटर्नमध्ये थोडा अजून एक्स्ट्रा त्याच्यामध्ये मोठे पॅरामीटर्स येणार आहे. फास्ट सॉल्व करणार ही प्रोसेस सारखीच आहे. ठीक आहे. क्वेश्चन नोट करा. हे ऑप्शन पण बाजूला नोट करायचं, त्यांनी जे विचारलं त्याच्या अकॉर्डिंग दिलं आहे. चला आवाज यायला नको फक्त. पण मी ऑलरेडी सांगितलं आहे. एक तुम्ही थोडंसं विचार करा, मी हे टीच करतो अगदी कॉन्सन्ट्रेट असणारे पॅरामीटर आहे आणि तुम्ही जर गप्पा मारता तर कोणालाच समजलं नसतं. म्हणजे ते जे सायलेंट, ॲक्च्युली क्लास सायलेंट असण्याचं रिझन अंडरस्टँड करा तर व्यवस्थित समजतं. त्याच्यासाठी तुम्ही कोऑपरेट करणार कारण की तुमच्यासाठी चाललं आहे.
चला मी सायमल्टेनियसली सॉल्व करतोय, थोडं फास्ट सॉल्व करणार म्हणजे होईल बरोबर कंप्लीट. नाव सेट ए मॉड ऑफ एक्स मायनस 2 ग्रेटर दॅन 1. मॉड रिमूव्ह केला प्लस मायनस 1. देन एक्स मायनस 2 बोथ साइड सेम प्लस 1 मायनस 1. बोथ साइड ॲडिंग बाय 2. ॲडिंग बाय 2. सो एक्स हा झाला 3, 2 ॲड केला तर प्लस 1. ठीक आहे, हा झाला आपला सेट, फर्स्ट सेट. ग्रेटर दॅन 3 ओपन इंटरवल 1 to 3, ग्रेटर दॅन 3 लेस दॅन 1. नाव सेट बी mod of x square minus 3 greater than 1. Now squaring on both sides. Squaring on both sides. So this one is a x square minus 3 greater than 1. काही चेंज नाही होत त्यात. देन मायनस 3 त्या साईडला प्लस. सो मायनस 3 त्या साईडला प्लस झाला. सो एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन 4 आहे. सो एक्स इज इक्वल टू प्लस मायनस 2. इथे आता प्लस मायनस 2 झाला, हा स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. सो अगेन एक्स प्लस 2 मायनस 2. हा झाला सेटचं स्ट्रक्चर. सेट बी. सेट बीचा ग्राफ आहे सेम प्लस 2 मायनस 2. एक्स ग्रेटर दॅन 2. Then set C, last set. Mod of x minus 4 greater than equal to 2. X minus 4 greater than is equal to plus 9. So x minus 4 plus 2 minus 2. ग्रेटर दॅन इक्वल टू आहे. सो बोथ साइड ॲडिंग बाय बोथ साइड्स ॲडिंग बाय प्लस 4. सो ॲड केला तर हा झाला एक्स 6 आणि 2. चला याचंही आन्सर आलं आहे. क्लोज इंटरवल 2 to 4, 2 to 6. X greater than is equal to 6. ठीक आहे, हे टोटल 3 ग्राफ मर्ज करायचे, दॅट इज अ इंटिग्रेट. सो त्यानंतर मग काय विचारलं ते पाहूया. नाव व्यवस्थित याच्यात पाहून घेणार. नंबर्स आहे -2 सर्वात स्मॉल नंबर आहे. देन 1 मायनसमध्ये एकच आहे. देन 1 नंतर 2. देन 2 नंतर 3 आणि त्यानंतर 6. ठीक आहे, ओव्हरऑल हे आहे. यांना आपल्याला मिक्स करायचं आहे. चला इंटरवल
-2साठी इंटरवल ओपन आहे, ओपन. 1साठी ओपन आहे. हा इथे पहा आता थोडं अजून एक्स्ट्रा लॉजिक आलं आहे. 2 हे पहा, हा 2 आहे आणि इथे पण 2 आहे. हा कोण आहे? सो ॲट अ सेम पॉईंट येणार आहे ते. ठीक आहे, लक्षात असू द्या. सो सेम पॉईंट असल्यामुळे मी टेम्पररी ओपनचं ड्रॉ करतो आहे, क्लोज पण आपण दाखवू त्याच्यात. थोडंसं पहा ओपन आणि त्याची दुसरी लाईन मी तिथेच दाखवतो. असं समजून ओव्हरलॅप आहे, फक्त आपण समजण्यासाठी वेगवेगळे दाखवतोय. हा पण 2च आहे. एक क्लोज ओपन दोघे ॲट अ टाईम दाखवले. ॲक्च्युली ते ओव्हरलॅप आहे, म्हणजे ॲट अ टाईम तुम्हाला वेगवेगळ्या लाईनने एकच लाईन आहे. आता आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी मी वेगवेगळ्या करणार आहे. 3 6 बाकी आहे. 3 ओपन आहे, 6 क्लोज आहे. 3 ओपन आहे, 6 इज अ क्लोज. चला ग्राफ फर्स्ट -1 to 3 1 2 3 1 2 3. ठीक आहे, थोडं लार्ज फॉर्मॅटमध्ये ड्रॉ करतोय. हा 1 2 3 लक्ष द्या. हे झालं. हा कोणता सेट झाला? ए. नाव ए सेट. सेट ए झाला आहे. देन सेट बी. सर्व असेच आहेत. सेट बी -2. हा -2 आहे. चला -2 हे त्याच्यात अजून दुसरा येणार आहे. थोडं असं दाखवतो. हा -2 थोडं इन्क्लुडेड असल्यामुळे थोडंसं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करणार. हा -2 झाला. हे सर्व इन्फिनिटीला अप्रोच करता -इन्फिनिटी. बरं अजून काय? +2. हां, याच्यात कोणता टाईपचा इंटरवल आहे? प्लस ओपन आहे. हां, बीमध्ये लक्षात असू द्या. सो हा ओपन. हा झाला सेट बी. चला लास्ट सेट सी 2 to 6. तर क्लोज पण मी दाखवला आहे 2 to 6. चला क्लोजमध्ये हा एलो घेतोय 2 पासनं 6. सॉरी 2ला हे असं आहे. ह्या दोघी एकच लाईन आहे, फक्त दाखवताना वेगळ्या दाखवल्या आहेत. अँड 6 लाईक दॅट. अल्टिमेट ग्राफ झाला आहे. हाच ग्राफ मी दाखवला होता स्टार्टिंगला तुम्हाला. सो फायनली काय पाहिजे आता ते विचार करूया. नाव झेड इज अ सेट ऑफ ऑल इंटीजर देन द नंबर ऑफ सबसेट. नंबर ऑफ सबसेट आपल्याला फाइंड करायचं. बेसिक रूल आहे सबसेटचा, समजून घ्या. झेडमध्ये 4 इलेमेंट आला 2⁴. 2⁴ चा फॉर्म्युला ना. मग आता झेड कोण आहे? झेड इज अ सेट ऑफ ऑल इंटीजर देन द नंबर ऑफ सबसेट ऑफ द सेट. याच्यामध्ये सबसेट इंटरसेक्शन झेड इज इक्वल टू काय आपल्याला विचारलं आहे. ओके, आता इंटरसेक्शन झेड म्हणजे काय? झेड इज अ सेट ऑफ ऑल इंटीजर. हां, याच्यामध्ये आता झेडचा पण रोल नाही. झेड म्हणजे कोण आहे? ऑल इंटीजर. म्हणजे जस्ट लाईक असं समजून घ्या युनिव्हर्सल सेटसारखं आहे. बट इंटरसेक्शन म्हणजे आन्सर कोणाचं येईल? हेच येईल ना. हां, मग आता याच्यामध्ये पण टेम्पररी मी पहिले हे फाइंड करतोय. कॉम्प्लिमेंट आहे त्याचा. कॉम्प्लिमेंटने फाइंड करत आहे आपण. पहिले फाइंड करतोय ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी, देन कॉम्प्लिमेंट फाइंड करूया. सो टेल मी ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी, दॅट्स मीन कॉमन अमंग सेट ए बी सी. तिघांमध्ये कॉमन असणारा एरिया. लक्ष द्या, आन्सर देण्याची गरज नाही. पहिले पाहून तर घ्या कुठे दिसतोय. तिघांमध्ये कॉमन. पहा आता जरा पाहून घ्या. सेट ए, सेट ए, सेट बी, सेट सी. सी कुठे गेला? हां हां, सेट सी, सेट सी,
ओके. बरं, सेट सी तिघांमध्ये कॉमन. चला मी थोडंसं ट्रायल घेतो आहे. हा आहे का कॉमन? हां, हा कोणात नाही कॉमन? बीमध्ये नाही. हा नाही आहे. चला हे दोघी रिमूव्ह झाले. हा असा एरिया आहे जो सी मध्ये कॉमन आहे, बी मध्ये कॉमन आहे, ए मध्ये कॉमन आहे. या साईटमध्ये एकच आहे. हाच आहे ना मग? बरं चला आता हे मी फाइंड करतोय. ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. ओके, काय आला आन्सर? -∞ -2 ओपन युनियन 6 to ∞. सॉरी, हां ओपन असला पाहिजे. चला हे झालं. हे काय आहे? इंटरसेक्शन कॉमन. लक्ष द्या, नंतर नोट करा, एकच स्टेप बाकी आहे. हे काय फाइंड झालं आहे? इंटरसेक्शन. बट आपल्याला काय करायचं आहे? त्याचा कॉम्प्लिमेंट. सांगा कॉम्प्लिमेंटचा रूल काय? जे आलेत, जे आन्सर आलं आहे ते रिमूव्ह करून टाकायचं आहे. मग आता असं समजून घ्या, रिमूव्ह केलं. विचार करा, रिमूव्ह केलं तर याच्या अपोजिट पार्ट बाकी राहील ना. हां, म्हणजे काय बाकी राहील? -2 आपल्याला बाकी राहील. याच्यात पाहून घ्या जरा, नाहीतर मग त्याच्यामध्ये कन्फ्युजन राहील. ऑब्झर्वेशन करा. हा आपला आन्सर आहे. हे मला रिमूव्ह करायचं आहे. म्हणजे रिमेनिंग जे असेल हे सोडून. हां, मग आता आन्सरमध्ये जो येईल ते असेल -2 येईल ना. हां, याच्यात आपल्याला हां त्याच्यानंतर कुठपर्यंत? 6 काय येईल? ओपन. हा झाला ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी कॉम्प्लिमेंट. हां, कॉम्प्लिमेंट पण त्यासारखाच आहे, आर मायनस सारखा, फक्त आता त्याच्या अपोजिटच नोट करतात. इथे आर मायनसने आला. हे झालं आन्सर. बट आता याच्यात किती सबसेट बनत आहेत ते बनण्यासाठी ते स्ट्रक्चर याच्यात किती नंबर्स येतात ते चेक करा. ठीक आहे, लक्ष द्या. आता नंबर्स यांना मी ड्रॉ करतोय. -2 लक्ष द्या, इंटीजर पाहिजे पा, म्हणून सांगितलं होतं ना इंटीजर नोट करतो आपण. -1 0 1 2 3 4 5 6 येईल नाही. हां, बोला मग नंबर ऑफ. मला आता हा पाहिजे, यालाच मी नोट करतो एन ऑफ नंबर ऑफ एलिमेंट प्रेझेंट इन अ गिवन सेट. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी चा कॉम्प्लिमेंट. आन्सर किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 2⁸ 256. बेटा लास्टमध्ये रॉंग झालं. मग हे सर्व हां बरं नोट करा. चला, आवाज यायला नको. हे सर्व व्यवस्थित ड्रॉ करा फास्ट. आवाज बोलायची गरजच नाही. हे कंप्लीट करा. बाकी नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.